हॅलो फ्रेंड्स, सर्वांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज्युकेटर या आपल्या हक्काच्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकात्मिक बालविकास योजना व कायदे या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या लगेचच नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. तर पहिला प्रश्न आहे, देशातील पहिले प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्या राज्यात सुरू झाले? तर लक्षात घ्या, याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल राज्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू झालं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न, आत्मनिर्भर भारत अभियानाबाबतचा विचार करा. पहिलं विधान आहे, या अभियानाची सुरुवात 12 मे 2020 पासून झाली. त्यानंतर बी विधान आहे, या अभियानाचा प्रमुख उद्देश समृद्ध आणि संपन्न भारत निर्माण करणे आहे. तर सांगा, ए बरोबर, बी बरोबर, दोन्ही बरोबर की दोन्ही चूक? तर लक्षात घ्या, आत्मनिर्भर भारत अभियानाचा जो उद्देश आहे तो हे दोन्ही वाक्य विद्यार्थी मित्रांनो अगदी बरोबर आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा उद्देश कोणता? ऑप्शन आहेत, दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना निशुल्क LPG गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे. बी विधान आहे, स्वच्छ इंधन वापरात वाढ घडवून आणणे. सी, ध्वनी प्रदूषण कमी करणे. की डी, पुरुषांना या योजनेसाठी अर्ज करता येत नाही. या ठिकाणी उद्देश विचारला विद्यार्थी मित्रांनो. ए बी बरोबर, बी सी डी बरोबर, ए बी डी बरोबर की वरीलपैकी सर्व? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ए आणि बी. तर या ठिकाणी काय विचारलं आहे? उद्देश विचारला आहे. तर कोणी म्हणेल की डी पण बरोबर आहे, परंतु तो थोडीच उद्देश आहे. उद्देश काय आहे की सर्वात पहिल्यांदा दारिद्र्य रेषेखाली कुटुंबांना निशुल्क LPG गॅसचं कनेक्शन उपलब्ध करून देणं. त्यानंतर स्वच्छ इंधन वापरात वाढ घडवून आणणे. त्यामुळे ए आणि बी बरोबर आहेत. तर पर्याय उत्तरापैकी तर योग्य उत्तर असणार आहे 1. पुढील क्वेश्चन बघूयात. श्री स्वाभिमान योजनेचा उद्देश ओळखा. ऑप्शन आहेत, ग्रामीण भागातील महिला व मुली यांना कमी खर्चात सॅनिटरी पॅड उपलब्ध करून देणे. बी विधान आहे, मासिक पाळीमधील स्वच्छता व आरोग्य या संदर्भात जागरूकता निर्माण करणे. तर लक्षात घ्या, याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे दोन्हीही विधाने अगदी बरोबर आहेत. हे सर्व श्री स्वाभिमान योजनेचे उद्देश आहे. पुढील प्रश्न, पहल योजनेचा उद्देश ओळखा. ऑप्शन आहेत, स्वयंपाकघरामध्ये वापरण्यात येणाऱ्या गॅसचे सरकारी अनुदान लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करणे. बी, डिजिटल व्यवहारात चालना देणे. सी, दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींना मोफत वीज पुरवठा करणे. आणि 4 यापैकी एकही नाही. तर पहल योजनेचा जो उद्देश आहे तो आहे स्वयंपाकघरामध्ये वापरण्यात येणाऱ्या गॅसचे सरकारी अनुदान लाभार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करणे. यानंतर पुढील प्रश्न, लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या वेश्या व्यवसायातून पोलिसांनी सुटका केलेल्या व लालबत्ती विभागातील स्त्रिया व मुलांचे संगोपन करण्यास केंद्र सरकारने कोणती योजना सुरू केली? ऑप्शन आहेत, मनोधैर्य, स्वधार, स्टेप की उज्ज्वला? तर लक्षात घ्या, याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 4 उज्ज्वला. आणि विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, परीक्षा जर 14 फेब्रुवारीचा जर पेपर बघितला तर त्यामध्ये जो टेक्निकल पोर्शन आहे एकात्मिक बालविकास योजना व कायदे, ज्या टॉपिकवर 20 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर 40 मार्कांसाठी. त्यानंतर पोषण अभियान 10 प्रश्न 20 मार्कांसाठी. आणि संगणक ज्ञान 10 प्रश्न 20 मार्कांसाठी. हे जे टोटल 80 मार्क आहे ना, सर्व कंटेंट आपल्याच काय म्हणता येईल की जे मटेरियल आहे त्यामधील आहे. आपल्याकडे टेक्निकलचे 2000 प्रश्न उपलब्ध आहेत. प्राईज आहे 99 रुपये. PDF स्वरूपात मटेरियल भेटणार आहे. टॉपिक वाईज वेगवेगळ्या PDF तुम्हाला या ठिकाणी भेटेल. प्रश्न आणि उत्तर वेगळं दिलं आहे, त्यामुळे रिव्हिजन करायला तुम्हाला फायदाही होईल. तर जेही विद्यार्थी इंटरेस्टेड असतील त्यांनी लगेच 93 56 25 60 37 या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचं आहे आणि मटेरियल परचेस करायचं आहे. पुढील प्रश्न बघूयात. धनलक्ष्मी योजनेची खालीलपैकी उद्दिष्टे कोणती आहेत? ऑप्शन अ, बालिका जिवंत ठेवणे व तिची काळजी घेण्यास बालिकेच्या कुटुंबासह प्रोत्साहन व वित्तीय प्रोत्साहन देणे. ब विधान आहे, बालिकेच्या कुटुंबांचा रूढीवादी दृष्टिकोन बदलणे.
तर सांगा अ बरोबर, ब बरोबर, दोन्ही बरोबर की दोन्ही चूक. तर लक्षात घ्या, धनलक्ष्मी योजनेचे जी उद्दिष्टे आहेत ती आहेत बालिका जिवंत ठेवणे व तिची काळजी घेण्यास बालिकेच्या कुटुंबासह प्रोत्साहन व वित्तीय प्रोत्साहन देणे, बालिकेच्या कुटुंबांचा रूढीवादी दृष्टिकोन बदलणे. त्यामुळे अ आणि ब ही दोन्ही विधाने अगदी बरोबर आहेत. पुढील प्रश्न, स्त्रियांच्या साक्षरतेवर भर देण्यासाठी सन 2009 मध्ये कोणती योजना राबवण्यात आली? ऑप्शन आहे सर्व शिक्षण साक्षर भारत, सर्वांसाठी शिक्षण की राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान. तर स्त्रियांच्या साक्षरतेवर भर देण्यासाठी सन 2009 मध्ये राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियान ही योजना राबविण्यात आली. पुढील प्रश्न, राज्यगृहे डॅश वर्षीय या वयोगटातील निराधार, निराश्रित, परिवक्ता, कुमारी माता, संकटग्रस्त, अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आश्रय देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासकीय महिला राज्यगृहे स्थापन करण्यात आले आहे. तर लक्षात घ्या, राज्यगृहे 16 ते 60 वर्षे या वयोगटातील निराधार, निराश्रित, परिवक्ता, कुमारी माता, संकटग्रस्त, अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना आश्रय देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी शासकीय महिला राज्यगृहे स्थापन करण्यात आले आहेत. यानंतर पुढील प्रश्न, शासकीय महिला राज्यगृहे खालीलपैकी कोणत्या सेवा सुविधा पुरवण्यात येतात? विधान आहे लाभधारक महिलांना संस्थेत अन्न, वस्त्र व निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. आवश्यकतेनुसार वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतात. अविवाहित किंवा घटस्फोट असल्यास विवाहासाठी प्रयत्न केले जातात. महिलांना कायदेविषयक सल्ला मदतीची गरज असल्यास संस्थेमार्फत कायदेशीर मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर शासकीय महिला राज्यगृहे या ठिकाणी कोणत्या सेवा सुविधा पुरवल्या जातात? तर ऑप्शन क्रमांक 1 वरील सर्व जेवढेही आपण रीड केले आहेत त्या सर्व सुविधा या ठिकाणी पुरविण्यात येतात. पुढील प्रश्न बघूयात. शासकीय महिला राज्यगृहाचे लाभार्थी कोण असू शकतात? ऑप्शन आहेत 16 ते 80 वर्षे या वयोगटातील निराधार, निराश्रित, परित्यक्ता, कुमारी माता, अत्याचाराला बळी पडलेल्या महिला. तर या ठिकाणी कोण असू शकतात? तर BCD हे योग्य उत्तर असणार आहे. ए सोडून जे BCD आहेत ते सर्व विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर असेल. पुढील प्रश्न आहे 1964 मध्ये डॅश यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला. तर याचं योग्य उत्तर आहे DS कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला आहे. पुढील प्रश्न, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961च्या कलम 78चे पोट कलम 1 नुसार डॅश समिती स्थापन करण्यात येते. तर कोणती समिती? तर महिला व बालविकास समिती स्थापन करण्यात येत असते. पुढील प्रश्न, देवदासींच्या कल्याणाचे काम करणाऱ्या समाजसेवकास कोणता पुरस्कार दिला जातो? तर या पुरस्काराचं नाव आहे लताताई सकट पुरस्कार. पुढील प्रश्न, महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या समाजसेविकांच्या व संस्थांच्या कामाची दाद घ्यावी व इतर समाजसेविकांना संस्थांना त्यापासून प्रेरणा मिळावी जेणेकरून महिला व बालकांच्या उन्नतीसाठी समाजसेविका व संस्था सरसावून पुढे याव्यात. यासाठी महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करीत असलेल्या राज्यातील समाजसेविकांना व संस्थांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. त्याचे स्वरूप काय आहे? तर ऑप्शन आहेत राज्यस्तरीय वैयक्तिक 1,01,000 रुपये रोख रक्कम, जिल्हास्तरीय वैयक्तिक 10,001 रोख रक्कम, विभागीय स्तर 25,001 रोख रक्कम. तर लक्षात घ्या, ही जी तिन्ही विधाने आहेत ती अगदी बरोबर आहेत. म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो तर राज्यस्तरावर 1,01,000, जिल्हास्तरावर 10,001 आणि विभागीय स्तरावर 25,001 असे बक्षीस दिले जाते. अजूनही प्रश्न बघायचे त्यापूर्वी छोटीशी ॲडव्हर्टाइजमेंट. एकात्मिक बालविकास योजना व कायदे, पोषण अभियान, संगणक प्रश्न हे तिन्ही टॉपिकवर आपल्याकडे 2000 प्रश्न उपलब्ध आहेत. प्रश्न आणि उत्तर लगेचच दिलं आहे. रिव्हिजन करायला तुम्हाला फायदा होईल. ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. तसेच पेमेंट करताना काही अडचण येत असेल किंवा आपले काही डाऊट असेल तर तुम्ही या क्रमांकावर व्हॉट्सअप करून विचारू शकता. तसेच
तुम्हाला जर कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज पाहिजे असेल म्हणजे 100 प्रश्न 200 मार्कांसाठी तर आपल्याकडे उपलब्ध आहेत. 18,500 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 249. यामध्ये तुम्हाला ICDS योजना, पोषण अभियान, संगणक जे 99 रुपयाचं मटेरियल आहे ते देखील यात प्रोव्हाइड केलं जात आहे. त्यासोबत सामान्यांचे 4,700 प्रश्न दिले जात आहेत. 110 सराव प्रश्नपत्रिका आहेत. चालू घडामोडी आहेत. यामध्ये जानेवारी 2023 ते डिसेंबर 2024 पर्यंतच्या चालू घडामोडी प्रश्न, त्यासोबत इतरच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी जसे की पुरस्कार, अर्थसंकल्प, महत्त्वाचे निर्देशांक, त्यासोबत इतरही अशा 34 PDF प्रोव्हाइड केल्या जात आहेत. मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड टॉपिक वाईज तुम्हाला प्रश्नसंच या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातोय. तर लक्षात घ्या, हे जे मटेरियल आहे ते तुम्हाला PDF स्वरूपात भेटेल. व्हॅलिडिटी आहे 1 वर्षांची. तर तुम्ही पुढील 1 वर्षापर्यंत बाकी कोणत्याही एक्झाम आल्या तर तुम्ही हे विद्यार्थी मित्रांनो मटेरियल यूज करू शकता. याकरिता सेम क्रमांकावर पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न, 1948 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला? तर तो करण्यात आला आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली. पुढील प्रश्न, 1952 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली प्राथमिक शिक्षण आयोग स्थापन करण्यात आला? तर तो करण्यात आला आहे डॉक्टर लक्ष्मण स्वामी मुदलियार यांच्या अध्यक्षतेखाली. पुढील प्रश्न, शालेय अभ्यासक्रमास 1977 मध्ये कोणाच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आढावा समिती स्थापन करण्यात आली? तर ती करण्यात आली आहे ईश्वरमय पटेल यांच्या अध्यक्षतेखाली. पुढील प्रश्न, विधाने पहा. पहिले विधान आहे, भारताचे पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण इंदिरा गांधी शासनाने 1968 मध्ये जाहीर केले. बी विधान, भारताचे दुसरे राष्ट्रीय शिवम धोरण राजीव गांधी शासनाने मे 1986 मध्ये जाहीर केले. तर कोणती विधाने या ठिकाणी बरोबर आहेत? तर लक्षात घ्या, ही जी दोन्ही विधाने आहेत ती अगदी बरोबर आहेत. म्हणजेच काय, भारताचे पहिले राष्ट्रीय शिक्षण धोरण इंदिरा गांधी शासनाने 1968 मध्ये, तर भारताचे दुसरे राष्ट्रीय शिक्षण धोरण राजीव गांधी शासनाने मे 1986 मध्ये जाहीर केलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे, व्हिडिओला लाईक केला नसेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो लगेच करून द्या आणि खाली थँक्यू देखील कमेंट करा. छोटीशी ॲक्टिव्हिटी आहेत परंतु यामुळे आम्हालाही मोटिवेशन भेटतं, प्रोत्साहन भेटतं की असंच कंटेंट आपणापर्यंत पोहोचवलं पाहिजे. आमचे जे एफर्ट्स आहेत त्याची एक पोचपावती म्हणजे काय, लाईक आणि थँक्यू. तर लगेच विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करून द्या. तर आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 500 प्लस लाईक. तर लाईक करण्यामध्ये आपलंही कंट्रीब्युशन असू द्या. पुढील प्रश्न, 86व्या घटनादुरुस्तीने भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कोणती नवीन उपकलम जोडण्यात आला आहे? तर कोणतं कलम? तर कलम 21A या ठिकाणी जोडण्यात आले. पुढील प्रश्न, चुकीची जोडी ओळखायची. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन बरोबर आहेत परंतु 11 एप्रिल महिला सुरक्षा दिन ही चुकीची जोडी आहे. 14 नोव्हेंबर राष्ट्रीय बालदिन हे देखील अगदी बरोबर आहे. पुढील प्रश्न, कोणाच्या जयंतीनिमित्त 11 नोव्हेंबर हा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त. पुढील प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. साक्षर भारत 2009 बरोबर राष्ट्रीय साक्षरता मिशन 1988 बरोबर परंतु राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम 1999 ही चुकीची जोडी आहे. पुढील प्रश्न, पढ़ना लिखना अभियानाचा उद्देश कोणता आहे? तर पढ़ना लिखना अभियानाचा उद्देश आहे 2030 पर्यंत वैश्विक साक्षरता गाठणे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण एकूण महत्त्वाचे प्रश्न बघितले आहेत. आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. सोबत जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला भेटू शकेल. तर लक्षात घ्या, हे जे कंप्लीट स्टडी मटेरियल पॅकेज आहे तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की हे मटेरियल तुम्ही नक्कीच घ्या. तुम्हाला यामध्ये फायदा होईल. जर तुम्ही फक्त 99 रुपयाचं मटेरियल घेतलं तर त्यात इतर बाकी गोष्टींची तयारी होणार नाही. तर हे 249 रुपीचं मटेरियल घेऊन टाका. 93 56 25 60 34 यावर तुम्ही पेमेंट करून स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचं आहे. आपले जेवढेही फ्रेंड सर्कल आहे त्यांपर्यंत नक्की शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत. तुम्हाला एखाद्या टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर ते देखील तुम्ही खाली कमेंट करू शकता. थँक्यू.